ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा हातात धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेला धनुष्य घेऊन ह्या गोरूप धारण करणाऱ्या पृथ्वीच्या मागे धावतोय आणि ही गायीच्या रूपातली पृथ्वी जीवाच्या आकांतानं इतस्ततः सगळीकडे धावतीये। शेवटी जेव्हा तिला असं कळलं, जाणवलं की आता काही आपण इकडे तिकडे जाऊ शकत नाही, तेव्हा ती थांबली आणि मागे वळली आणि ती राजाशी अत्यंत नम्र आणि दीनवाणीनं बोलायला लागली की राजा, आपण धर्माचं तत्व जाणणारे आहात, आपण शरणागत वत्सल आहात, याच्यावर सर्व प्राण्यांचं रक्षण करण्यात आपण तत्पर आहात, तेव्हा आपण माझंही रक्षण करावं। मी अत्यंत दीन आहे, निरपराध आहे, गरीब आहे, मला कळत नाही की आपण माझ्या कुठल्या अपराधाचं मला शासन देतात, आपण मला का मारू इच्छितात? बरं, मी स्त्री आहे, आपण जाणते राजे आहात, धर्मज्ञ आहात, तेव्हा एखाद्या स्त्रीचा, निरपराध स्त्रीचा वध आपण कसं काय करू शकता? वास्तविक स्त्रियांनी काही अपराध जरी केला तरी सुद्धा सामान्यतः कोणी तिच्यावर हात उचलत नाही। आणि आपण तर करुणामय आणि दीनवत्सल आहात, मग आपण माझ्यासारख्या आपला स्त्रीवर शस्त्र कसं काय उचलताय? दुसरा विचार केला तर मी एका सुदृढ अशा नावेसारखी आहे, सगळं जगत माझ्याच आधारानं चालतंय, हे सगळे याच्यावर सगळे जीव मनुष्य मात्र हे माझ्या आधाराने जिवंत आहेत, जगतायत, तेव्हा मला तोडून आपण स्वतः तरी कुठे राहणार आणि आपल्या प्रजेला तरी कुठे कसं ठेवणार? पृथ्वीचं बोलणं ऐकलं आणि महाराज पृथ्वी म्हणायला लागले, हे बा, उगीच कोणाला मारायला मी काही वेडा नव्हे। वसुधे त्वाम वधिष्यामी मच्छासन परामुखीम भागम बर्हिषी या वृंगते न तनोती जनो वसु। तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतेस, यज्ञामध्ये देवतांच्या रूपाने त्यांचा भाग तर तू घेतेस, पण त्याच्या बदल्यात पृथ्वीवरच्या जीवांना अन्न ते द्यायला पाहिजे, ते अन्न मात्र तू काही देत नाहीस, आणि म्हणून मी आता तुला ठार करतो। रोजच्या रोज तू कोवळं हिरवं असं गवत खात असतेस आणि ती गाय आहे अशा स्वरूपात ते गृहीत धरून महाराज बोलतायत की एखादी गाय जसं रोजच्या रोज कोवळं गवत करत असते आणि दूध मात्र देत नाही आपल्या स्तनातून, आचळातून, तसं ते पृथ्वीला सांगतायत की खातेस तर सगळं तू आणि त्याच्यातनं जीवांना मात्र पोषक द्रव्य काहीच देत नाही। तेव्हा असा दुष्टबा जर तू करणार असेल तर तुला दंड देणं हे काही अनुचित आणि अयोग्य वर्तन नव्हे। तू इतकी असमंजस आहेस, उद्दंड आहेस, उद्धट आहेस की पूर्वकाळामध्ये ब्रह्मांनी उत्पन्न केलेले अन्नाची सगळी बीज तू आपल्या पोटात घेऊन बसलीस आणि आता माझी पर्वा न करता ही सगळी बीज तू आपल्या गर्भातच ठेवलीस, ती काही बाहेर काढायला तयार नाहीयेस। आता बघ माझा पराक्रम, मी माझ्या बाणाने तुला छिन्न विच्छिन्न करतो, छिन्न भिन्न करतो आणि तुझ्या या मेदातून, मांसातून, क्षुधातून आणि दीन अशा प्रजाजनांचं जे अन्नासाठी करून असं आक्रंदन चालू आहे ते मी आता शांत करतो। जी दुष्ट माणसं केवळ आपलंच पोषण करण्यासाठी
मग्न असतात आणि अन्य प्राण्यांच्या बाबतीत निर्दय राहतात. मग ते पुरुष असोत, स्त्री असोत, नपुंसक असोत, कोणी असू दे, त्यांना मारणं, त्यांचा वध करणं, त्यांना शिक्षा देणं हे कुठल्याही राजासाठी अयोग्य नाहीये. ते त्यांनी करायलाच पाहिजे. तू अतिशय मगोन्मत्त आहेस, गर्विष्ठ आहेस आणि केवळ मायेचा आश्रय करून तू आता हे गायीचं रूप धारण करतेस. मी माझ्या बाणाने तुला छिन्न भिन्न करीन, तुझे तुकडे तुकडे करीन. आणि तुझा जो प्रश्न आहे की मी प्रजेला आणि मला कुठे ठेवीन, काळजी करू नकोस. मी माझ्या योग सामर्थ्यावर मला आणि माझ्या या पृथ्वीवरच्या जीवांना अंतरिक्षात सुद्धा धारण करीन, तिथे ठेवीन. हे सगळं बोलत असताना महाराज पृथूंचा चेहरा अत्यंत रागानं लालबुंद झालेला होता. त्यांची ती क्रोधमयी मूर्ती बघितली आणि ती गायीचं रूप धारण करणारी धरती पृथ्वी कापायला लागली आणि अत्यंत नम्र भावानं हात जोडून ती त्यांची प्रार्थना करायला लागली. काय प्रार्थना केली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.